नमस्कार मंडळी, आपण आपल्या चॅनलवर श्रावण स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे। तर मंडळी, आज श्रावण स्पेशल आणि रक्षाबंधन स्पेशल अशी मस्त गोडाची रेसिपी घेऊन आली आहे। हो मंडळी, ही आहे घरगुती रव्याच्या शेवयांची खीर। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे कढईमध्ये मी 4 चमचे तूप घेतलेला आहे। हे साजूक तूप आहे, घरचं आहे। सो मंडळी, तूप गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता, काही हरकत नाही। मी इथे फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहे। आता काजू आणि बदाम छानपैकी खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटात ते भाजून होतील। भाजून झाले की आपण ते काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीचे लालसर झाले पाहिजे इतपत ते भाजायचे आहेत। आता पुन्हा ह्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपात आपण इथे रव्याच्या शेवया म्हणजेच खिरीसाठी स्पेशल असतात त्या शेवया घेतलेल्या आहेत। ह्या घरगुती आहेत, आमच्याकडे मशीन आहे, सो आम्ही घरीच केलेल्या आहेत। आता आपण ह्या पूर्णपणे लालसर होईपर्यंत भाजायच्या आहेत। पण मंडळी, शेवया भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, जेणेकरून त्या खरपूस भाजल्या जातील आणि व्यवस्थितरित्या लालसर होतील। नाहीतर त्या काय होईल, कोणती शेवई जळेल आणि कोणती पांढरी राहील। त्यापेक्षा आपण कमी गॅसवर भाजल्यास अशा लालसर होईपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत। तर शेवया भाजून झाल्या आहेत, आपण त्या काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण इथे 1.5 लिटर दूध घेणार आहोत। सो मंडळी, इथे मी फक्त दूध घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध घ्यायचं आहे। तुम्हाला हवं जसं पटेल तसं तुम्ही करू शकता, काही हरकत नाही, चव काही बदलणार नाही। सो मंडळी, इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे, कारण हे जास्त लोकांसाठी खीर आहे। सोबतच त्यामध्ये मी 1 वाटी इथे साखर घातलेली आहे। म्हणजे कपाचे प्रमाण घ्याल तर तुम्ही अर्धा कप इथे साखर आहे। साखर घालून झाले की आपण तळलेले ड्रायफ्रूट्स सोबतच 1 चमचा चारोळी घालायची आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून छान अशी मस्त एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता इथे मी अर्धी वाटी दुधाची साय जी असते जी होती माझ्याकडे, म्हणून मी ह्यामध्ये घातले आहे। तर हे ऑप्शनल आहे, दुधाची साई किंवा मलाई तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही हरकत नाही। छान अशी उकळी आली की आपण ह्यामध्ये भाजलेल्या शेवया घालून घ्यायचं आहे। मस्त एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे। मोठी उकळी आली, गॅसची फ्लेम लो करायची आणि 8 ते 10 मिनिटं मस्त अशा शेवया शिजू द्यायच्या आणि दूध थोडंसं आटू द्यायचं आहे। सो मंडळी, मस्त अशी खीर शिजलेली आहे। सो मला जास्त दाटसर आवडत नाही, म्हणून मी इथे दाटसर केलेली नाही आहे। तुम्हाला जर जास्त दाटसर हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करा। तुम्हाला एक वेगळा फ्लेवरही मिळेल आणि तुमची खीर दाटसरही होईल। तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी श्रावण स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल शेवयांची खीर। आहे की नाही झटपट आणि मस्त रेसिपी, सगळ्यांच्या आवडीची असते, खीर कोणाला आवडत नाही। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, श्रावण स्पेशल अजून भरपूर अशा रेसिपीज आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि जर रेसिपी आवडल्या तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, एकदा नक्कीच ट्राय करा।